ठीक आहे, येतो का आवाज सगळ्यांना? इज इट क्लिअरली परफेक्टली ऑडिबल अँड विजिबल? सगळं व्यवस्थित आहे? ठीक आहे. ठीक आहे, तर मागच्या लेक्चरमध्ये आपण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टची आपण सुरुवात केली होती. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट कुठलाही कायदा बघत असताना जेएमएफसीच्या दृष्टीने आपल्याला, जर आपण परीक्षेच्या दृष्टीने जर आपण समजा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट बघत असू, तर त्या विषयावर आतापर्यंत विचारलेले कोणते कोणते प्रश्न आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टचे जे आपले प्रश्न आहेत याची आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण सुरुवात केली होती. ठीक आहे, कुठपर्यंत बघितले होते आपण प्रश्न? ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टचा कोणता प्रश्न आपण बघितला होता मागच्या लेक्चरमध्ये? ठीक आहे, किती नंबरचा बघितला होता? ओके, 14 नंबर. नाही, हा पण बघितले होते ना तुम्ही? परवा दिवशीच्या लेक्चरचं सांगताय? येस. ठीक आहे, जवळपास आपण 19 नंबर पर्यंत आलो होतो. कंटिजेंट इंटरेस्टचा पण आपण प्रश्न बघितला होता. मला वाटतं हाही बघितला होता आपण. ठीक आहे, हा पण बघितला होता. हा मेंटेनन्सचा पण सांगितला होता मी तुम्हाला. ठीक आहे, हा बघितला होता का? येस, काय म्हणताय? येस. 24 24 नंबरचा पण बघितला होता का? ठीक आहे. येस. ठीक आहे, तर हे इथपर्यंत प्रश्न आपण त्याच्यामध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितले होते. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टचे जेएमएफसी ला आतापर्यंत विचारलेले क्वेश्चन आपण त्याच्यामध्ये बघत आहोत. तर 24 नंबरचा प्रश्न जर तुम्ही बघितला, ठीक आहे, तसं याचं तुमच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या डिस्कशन मध्ये सुद्धा याचे लेक्चर्स अवेलेबल आहेत. तुम्ही ते रेकॉर्डिंग मध्ये सुद्धा ते परत परत बघू शकता. कालचं लेक्चर जर कोणी बघितलं नसेल तर तुमच्या रेकॉर्डिंग मध्ये मी ते टाकलेलं आहे. ठीक आहे, ऑलरेडी अपलोड केलेलं आहे तुमच्या कोर्समध्ये, तुम्ही ते परत बघू शकता. एकच मिनिट. ठीक आहे, तर आता हा प्रश्न जर तुम्ही बघितला, वेदर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ओनली बाय वन ऑफ द कॉम्पिटंट को-ओनर ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी इज लीगल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला प्रश्न काय विचारलेला आहे की समजा एक प्रॉपर्टी आहे, म्हणजे उदाहरण समजून घ्या, एक प्रॉपर्टी आहे, या प्रॉपर्टीचे दोन ओनर आहेत, ए आणि बी दोघांच्या नावावर आहे. ठीक आहे, यातला बी जर समजा आपला प्रॉपर्टीचा इंटरेस्ट ट्रान्सफर करत असेल, समजा 2 एकर जमीन आहे, तर अशा वेळेस ते लिगल असतं का? ठीक आहे, त्याचं उत्तर आहे येस. ठीक आहे, आपण को-ओनरचा ट्रान्सफर सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघितलेलं असतं. म्हणजे एखादा व्यक्ती जर प्रॉपर्टी ट्रान्सफर करणार असेल तर तो स्वतःचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये ट्रान्सफर करू शकतो. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये दिलेलं आहे आणि ते त्याच्यापुरतंच ट्रान्सफर होईल. ठीक आहे, आपण एक को-ओनर मध्ये एक म्हणजे हाऊसचं सुद्धा आपण एक उदाहरण बघितलं होतं की जर एखादं राहतं घर असेल तर अशा वेळेस तुम्ही वेदर यू आर एंटायटल फॉर द जॉईंट पोझिशन, तुम्ही जर समजा फॅमिलीचे मेंबर नसाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये राहत्या घरामध्ये तुम्हाला राहता येत नाही. अदरवाईज हा बी ची जर जागा सी ने विकत घेतली तर अशा वेळेस ही प्रॉपर्टी इथून पुढे ए आणि सी ची असेल. ठीक आहे, म्हणजे कोनरने ट्रान्सफर केलं तर ते लिगल असतं, एवढंच तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, तसा कॉम्प्लिकेटेड प्रश्न नव्हता, म्हणजे आपण सरळ स्किप करू शकतो याला, जास्त वेळ न घालता आपला. त्याच्यानंतर इथे तुम्हाला परत सांगितलेलं आहे, आता हा सुद्धा प्रश्न तुमचा इलिस्ट्रेशन बेसिसवर आहे. ठीक आहे, एक प्रकारे इलिस्ट्रेशन बेसिसवर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टचे साईडचे सेक्शन सुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचे असतात. तर त्या पद्धतीने तुम्हाला आलेला प्रश्न आहे. एने आपली जमीन बी ला रेंटवर दिलेली आहे 500 रुपये, अँड देन ट्रान्सफर द लँड टू सी. बी नॉट हॅव्हिंग नोटीस ऑफ द ट्रान्सफर, त्याला माहितीच नाही, भाडेकरूला माहिती नाही की हे विकलेलं आहे. त्याने आपलं गुडफेत काय केलं, रेंट अगोदरच्या ओनरला पे केलं. तर अशा वेळेस रेंट इज नॉट रिकव्हरेबल फ्रॉम द बी. परत तुम्ही बीला रेंट मागू शकता का? आन्सर इज नो. ठीक आहे, म्हणजे घर तुम्ही ज्याला भाड्याने दिलेलं आहे त्याला माहिती नाही की ते घर विकलं गेलेलं आहे, त्याने नवीन ओनरला पैसे देण्याऐवजी काय केलं, जुन्याच त्याच्यामध्ये घर मालकाला पैसे पाठवून दिले. तर अशा वेळेस परत तुम्ही त्या बीला पैसे मागू शकत नाही.
कारण त्याने ते गुडफेथ मध्ये केलेलं आहे. हे सुद्धा सरळ सरळ आपल्याला ट्रान्सफर प्रॉपर्टी मध्ये सेक्शन दिलेलं आहे. आणि खाली इलिस्ट्रेशन मध्ये सुद्धा अशा प्रकारचं इलिस्ट्रेशन आपल्याला ट्रान्सफर प्रॉपर्टी मध्ये बघायला मिळतं. म्हणजे सरळ साधा प्रश्न तुम्हाला त्यांनी विचारलेला आहे. एक ट्रेंड आपल्याला लक्षात येतो, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये अशा प्रकारचे इलिस्ट्रेशन घेऊन तुम्हाला विचारण्याचा प्रश्न म्हणजे ट्रेंड आपल्याला इथे बघायला मिळतो. हे सगळे प्रश्न आपल्याला कन्सेप्ट जर माहिती असेल तर आपल्याला सुटतात. इथे कुठला सेक्शन नंबर पाठ करायची गरज नाही किंवा अजून काही करायची गरज नाहीये. ठीक आहे, सेक्शन नंबरवरच आपल्याला हा प्रश्न त्यामध्ये सुटून जातो. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं, द रूल ऑफ लीज पेंडन्स अप्लाइज टू वेन सूट इन विच राईट टू इमोबल प्रॉपर्टी. ठीक आहे, म्हणजे काय असलं पाहिजे, राईट पेंडिंग असला पाहिजे दोन पर्सन मध्ये, आणि त्याच्यापैकी एखाद्या व्यक्तीचं प्रॉपर्टी सेल करत असेल तर अशा वेळेस त्याच्यामध्ये लीज पेंडन्सी डॉक्ट्रिन अप्लाय होणार आहे. का? कारण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे नथिंग इज ट्रान्सफर ड्युरिंग पेंडन्सी. म्हणजे सूट पेंडिंग असताना कुठलंही त्याच्यामध्ये काही ट्रान्सफर करता येत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता फ्रॉडलंट वगैरे असेल, इनडायरेक्टली क्वेश्चन मध्ये असेल, असं काय असेल तर काही संबंध नाही. ठीक आहे, डायरेक्टली क्वेश्चन मध्ये असला पाहिजे आणि त्या व्यक्तीने प्रॉपर्टी विकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तरच त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला लीज पेंडन्सी डॉक्ट्रिन त्याच्यामध्ये अप्लाय होणार आहे. म्हणजे इथे तुम्हाला लक्षात येतं की ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये अशा जेवढ्या डॉक्ट्रिन आहेत, मग डॉक्ट्रिन ऑफ लीज पेंडंट असू द्या, डॉक्ट्रिन ऑफ फ्रॉडलंट ट्रान्सफर असू द्या, डॉक्ट्रिन ऑफ फिडिंग बाय इस्टॉपल असू द्या, डॉक्ट्रिन ऑफ कॉन्ट्रीब्युशन असू द्या, डॉक्ट्रिन ऑफ सबरोगेशन असू द्या, प्रोहिबिशन्स ऑफ टॅकिंग असू द्या, डॉक्ट्रिन ऑफ प्रायोरिटी असू द्या. ठीक आहे, अशा प्रकारच्या जेवढ्या डॉक्ट्रिन्स आहेत, डॉक्ट्रिन ऑफ पार्ट परफॉर्मन्स असू द्या, अशा प्रकारच्या जेवढ्या डॉक्ट्रिन्स आहेत, ह्या डॉक्ट्रिन्सवर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जेएमएफसी ला प्रश्न विचारले जातात. ह्या प्रश्नावरून आपल्या लक्षात येते की आपल्याला सगळ्या डॉक्ट्रिन चांगल्या पद्धतीने तयार कराव्या लागतील. ठीक आहे, त्याच्या सगळ्या आपण कन्सेप्ट समजून घेणार आहोत पुढे आपल्या लेक्चर्समध्ये. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं लीज पेंडन्सवर हा तुमचा दुसरा प्रश्न आहे. म्हणजे त्यातल्या त्यात आता डॉक्ट्रिन्स तर आपण बघतोय, पण त्यातल्या त्यात लीज पेंडन्स आपल्यासाठी महत्वाची दिसते. का तर परत परत त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. काय प्रश्न विचारलाय? लीज पेंडन्स मेक मेक पेंडिंग फॉर द लीज सब्जेक्ट टू डिक्री. ठीक आहे, थोडंसं टायपिंग मध्ये इकडे तिकडे झालेलं आहे, पण महत्वाचं काय आहे की ट्रान्सफर मध्ये जे काही पेंडिंग आहे, म्हणजे सबस्टेन्शियल जो समजा एखादी इश्यू असेल, एखादी प्रॉपर्टी जर मॅटरमध्ये इश्यू असेल आणि त्या प्रकारच्या प्रॉपर्टीचा जर तुम्ही ट्रान्सफर करत असाल तर अशा वेळेस त्याच्यामध्ये लीज पेंडंट अप्लाय होत असते. म्हणजे तेच तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं, स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ सूट इज पेंडिंग बिटवीन पर्चेसर अँड वेंडर. जर एक स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा पेंडिंग असेल, वेंडर सोल्ड द प्रॉपर्टी, म्हणजे परत तेच तुम्हाला हे केलेलं आहे, ज्याला आपण म्हणतो की इलिस्ट्रेशन देऊन तुम्हाला त्या पद्धतीने विचारल्यासारखं विचारलंय. सूट पेंडिंग आहे ए आणि बी मध्ये स्पेसिफिक परफॉर्मन्सचा, आणि त्याच्यानंतर एने त्याच्यामध्ये प्रॉपर्टी विकून टाकली थर्ड पार्टीला. द ट्रान्झॅक्शन इज हिट बाय द प्रिन्सिपल ऑफ लीज पेंडन्स. म्हणजे लीज पेंडन्सवर हा तुमचा तिसरा प्रश्न विचारला गेलेला आहे. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की लीज पेंडन्सची डॉक्ट्रिन किती महत्वाची आहे. 2014चा प्रश्न होता, त्याच्यानंतर हा 2019चा प्रश्न आहे, त्याच्यानंतर हा 2012चा प्रश्न आहे. म्हणजे 12, 14, 19 मध्ये आपल्याला अशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर परत तुम्हाला इथे हा चौथा प्रश्न सुद्धा तुमचा लीज पेंडन्सवरच विचारलेला आहे. द ट्रान्झॅक्शन विल नॉट हिट बाय डॉक्ट्रिन ऑफ लीज पेंडन्स इफ द सूट इज पेंडिंग इन द कोर्ट बियॉन्ड द लिमिट्स ऑफ इंडिया. ठीक आहे, साहजिकच आहे, इंडियाच्या बाहेर जर एखादं सूट पेंडिंग असेल तर अशा वेळेस आपल्याला लीज पेंडन्सची डॉक्ट्रिन अप्लाय होणार नाहीये. ठीक आहे, ठीक आहे, तर हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे हा सुद्धा आपल्या या ठिकाणी म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की चौथा प्रश्न झाला जो तुम्हाला लीज पेंडन्सवर विचारलेला आहे. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की ही डॉक्ट्रिन आपल्याला सगळ्या अँगलने चांगल्या पद्धतीने आपल्याला तयारी करावी लागेल. त्याच्यानंतर एव्हरी ट्रान्सफर ऑफ मुंबई प्रॉपर्टी मेड विथ द इंटेंट टू डिफीट. आता ही तुमची डॉक्ट्रिन ऑफ फ्रॉडलंट ट्रान्सफर आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, डॉक्ट्रिनवर विचारले जातात, लीज पेंडन्सचे 4 प्रश्न झाले, आता फ्रॉडलंट ट्रान्सफरचे त्याच्यामध्ये प्रश्न सुरू झाले. तर काय, तर ते काय असतं, व्हायडेबल असतं ऍट द ऑप्शन ऑफ क्रेडिटर सो डिफिटेड. ज्याला फसवलं गेलेलं आहे त्याच्या ऑप्शनवर ते ट्रान्सफर व्हायडेबल असतं, याला आपण फ्रॉडलंट ट्रान्सफर असं आपण म्हणतो. तर ही आपल्याला या ठिकाणी म्हणजे सरळ सरळ प्रश्न आहे. तसं याच्यामध्ये जास्त डोकं लावण्यासारखं काही नव्हतं किंवा असा कठीण असा काही प्रश्न नव्हता. सरळ म्हणजे जसं बेरॅकमध्ये दिले त्या पद्धतीने तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न जर तुम्ही बघितला, द ट्रान्सफर ऑफ इमोबल प्रॉपर्टी इज सेड टू बी फ्रॉडलंट. ठीक आहे, म्हणजे फ्रॉडलंट ट्रान्सफरवर तुमचा हा दुसरा प्रश्न विचारलेला आहे. केव्हा? वेन ट्रान्सफर इज मेड विथ अन इंटेंट टू डिफीट डिले द क्रेडिटर. जेव्हा तुम्ही ट्रान्सफर म्हणजे जेव्हा तुम्ही प्रॉपर्टीचा ट्रान्सफर करता विथ इंटेन्शन टू डिफीट अँड डिले क्रेडिटर, तर अशा वेळेस ते काय होत असतं. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला या फ्रॉडलंट ट्रान्सफरनुसार त्याच्यामध्ये ते हिट होत असतं. हेच तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे. वर पण तेच आहे, खाली पण तेच आहे, सरळ सरळ बेरॅकवर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, हा तुमचा लिस्ट म्हणजे फ्रॉडलंट ट्रान्सफरवर तुमचा दुसरा प्रश्न झाला.
त्यानंतर जर तुम्ही बघितलं, एव्हरी ट्रान्सफर ऑफ इमोबल प्रॉपर्टी मेड विथ इंटेंट टू डिफीट अँड डिले क्रेडिटर ट्रान्सफर इज कॉल्ड ॲज अ फ्रॉडुलंट ट्रान्सफर. ठीक आहे, हा तिसरा प्रश्न झाला. म्हणजे पानसट प्रश्न ज्याला आपण म्हणतो, सरळ सरळ बैराटवर, म्हणजे जास्त काही डोकं लावण्याची गरज नाहीये. एकदा दोनदा बघितलेला असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये सुटणारा प्रश्न आहे. याच्यातही आपण असं काही वेळ घालण्याची गरज नाहीये. फक्त माहिती असावं आपल्याला की अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा आपल्याला जेएमएफसी ला विचारले जातात. तिसरा प्रश्न आहे तुमच्या फ्रॉडुलंट ट्रान्सफरच्या डॉक्ट्रिनवर. त्याच्यानंतर वेदर स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट कॅन बी एन्फोर्स अगेन्स्ट ट्रान्सफर ऑफ इमोबल प्रॉपर्टी कॉन्ट्रॅक्टेड टू ट्रान्सफर. ठीक आहे, मी तुम्हाला काय म्हटलंय, वेदर स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट कॅन बी एन्फोर्स अगेन्स्ट ट्रान्सफर ऑफ इमोबल प्रॉपर्टी. ठीक आहे, म्हणजे ए नावाचा व्यक्ती आहे, ठीक आहे, त्यांनी बी नावाच्या व्यक्तीची प्रॉपर्टी, समजा दोघांचा वाद कॉन्ट्रॅक्ट होता, याने काय केलं की ही प्रॉपर्टी मागण्याच्या अगोदर दुसऱ्या ट्रान्सफर आहे सी नावाचा, ठीक आहे, त्याच्याकडे तुम्ही त्याने प्रॉपर्टी ट्रान्सफर करून टाकलं. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही हे त्याच्या विरोधात एन्फोर्स करू शकता का? तर तुम्हाला उत्तर काय दिलेलं आहे, येस ओनली इन सर्टन सर्कमस्टन्सेस. सर्टन सर्कमस्टन्सेस म्हणजे काय असतं, काय असणार आहे? ठीक आहे, जर त्याला तो जर बोनाफाईड ट्रान्सफर नसेल तर. अदरवाईज बोनाफाईड ट्रान्सफर हा आपल्या कायद्यामध्ये नेहमी प्रोटेक्टेड असतो. ठीक आहे, बोनाफाईड ट्रान्सफर म्हणजे कोण व्यक्ती ज्याने प्रॉपर्टी परचेस केलेली आहे, पैसे देऊन परचेस केलेली आहे आणि विदाऊट नोटीस परचेस केलेली आहे. ठीक आहे, जर असं जर आपण करायला लागलो, म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर समजा प्रॉपर्टी, आपलं काही माहिती नसताना चांगली प्रॉपर्टी विकत घ्यायला गेलं आणि त्याने प्रॉपर्टी विकत घेतली आणि त्याच्या मागे जर अशा प्रकारचे जर त्रास लागला तर लोक प्रॉपर्टी घ्यायला घाबरतील. त्याच्यामुळे आपल्या कायद्यामध्ये नेहमी बोनाफाईड ट्रान्सफर प्रोटेक्टेड केलेला आहे. जर ए आणि बीचा जर समजा प्रॉपर्टीचा कॉन्ट्रॅक्ट असेल, वाद असेल, ही प्रॉपर्टी जर गुपचूप बीने सीला विकून टाकली, सीला काहीच कल्पना नाही आहे, सीने पैसे देऊन विकत घेतलेली आहे, तर सीच्या विरोधात तुम्ही कुठलंच काही एन्फोर्स करू शकत नाही. ठीक आहे, तुम्ही सीच्या विरोधात कुठलंच काही एन्फोर्स करू शकत नाही. पण जर सीला जर समजा त्याच्यामध्ये नोटीस असेल तर अशा वेळेस तुम्ही ह्या गोष्टी सीच्या विरोधात मागू शकता. हेच तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे एक थोडासा असा प्रश्न आहे जो तुम्हाला सरळ सरळ बेरॅटमध्ये सापडणार नाही. थोडंसं आपल्याला लिगल थिंकिंग करावं लागेल, लिगल सेन्स लावावं लागेल, त्यानंतर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्ये सापडू शकतं. ठीक आहे, त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं, अकॉर्डिंग टू ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट 1882, इन्स्ट्रुमेंट मीन्स, ठीक आहे, इन्स्ट्रुमेंटची सुरुवातीची जी डेफिनेशन होती, एवढं खाली कसं काय आलं? येस, हेपर्यंत बघितलं होतं आपण. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, वन ऑफ द रिक्वायरमेंट ऑफ सेक्शन 53A. ठीक आहे, सेक्शन 53A ऑफ द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट इज काय, ट्रान्सफर हॅज बीन विलिंग टू परफॉर्म हिज पार्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे आता प्रश्न कुठले सुरू झाले, डॉक्ट्रिन ऑफ पार्ट परफॉर्मन्स. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे सगळे आपण क्वेश्चन बघतो, या क्वेश्चन मधून आपल्याला काय, आपण काय समजून घेण्याचा प्रयत्न करतोय की कशा कशा पद्धतीने प्रश्न विचारलेत. सुरुवातीला आपण बघितलं डेफिनेशनवर प्रश्न होते. ठीक आहे, जो इंटरप्रिटेशन क्लॉज होता, इमोबल प्रॉपर्टी असू द्या, आणि जे आता पहिला प्रश्न आपण बघितला, जे आपलं वर गेलं होतं ते टेस्टामेंटरी इन्स्ट्रुमेंट वगैरे, त्याच्यावरचे प्रश्न असू द्या. ठीक आहे, नोटीसचे प्रश्न असू द्या, रजिस्ट्रेशनचे प्रश्न असू द्या, अटेस्टेशनचे प्रश्न असू द्या, ऍक्शनेबल क्लेमच्या डेफिनेशनचे प्रश्न असू द्या, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला सुरुवातीला इंटरप्रिटेशन क्लॉजवर विचारले. त्याच्यानंतर ट्रान्सफर प्रॉपर्टीची जी डेफिनेशन आहे सेक्शन 5 ची, याच्यावर सगळ्या अँगलने आपल्याला प्रश्न विचारले. जेवढे प्रश्न निघतात सेक्शन 5 मध्ये, जवळपास प्रत्येक प्रश्न विचारून झाला. त्याच्यानंतर सेक्शन 6 वरचा ट्रेंड आपण बघितला, कोणत्या प्रकारची प्रॉपर्टी ट्रान्सफर करता येते, कोणत्या प्रकारची प्रॉपर्टी ट्रान्सफर करता येत नाही. ठीक आहे, जवळपास 5-6 प्रश्न आपण बघितले, त्याच्यामध्ये पार्टवर विचारलेले आहेत. त्याच्यानंतर 7, 8, 9 असू द्या, ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला प्रश्न विचारलेत. ओरल ट्रान्सफर करता येते का, कॉम्पिटन्सी ऑफ ट्रान्सफर, ठीक आहे, प्रॉपर्टी तुम्ही ऍब्सोल्युटली करू शकता का, कंडिशनली करू शकता, या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला प्रश्न आलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे आपण बघितलं, जे अनबॉर्न पर्सनचं ट्रान्सफर होतं त्याच्यावर तुम्हाला प्रश्न आलेले आहेत. रूल अगेन्स्ट परपेच्युटीवर आपण बघितलं, खूप सारे प्रश्न आले आहेत आपल्याला. एकदा क्वेश्चन मध्ये रूल अगेन्स्ट परपेच्युटी लिहिलं, एकदा ऑप्शन मध्ये लिहिलं आणि त्याचं प्रिन्सिपल विचारलं फक्त. अशा पद्धतीने त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर आपण पुढे बघितलं कंटिजेंट इंटरेस्ट, वेस्टेड इंटरेस्टवर आपल्याला खूप सारे प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर आपण पुढे बघितलं कंडिशनल ट्रान्सफरवर आपल्याला प्रश्न आलेले आहेत. कंडिशन सबसिक्वेंटवर आपल्याला प्रश्न आलेत. कंडिशन प्रेसिडेंटवर आपल्याला क्वेश्चन आलेत. ठीक आहे, कंडिशन सबसिक्वेंट कशी फॉलो करायची, कंडिशन प्रेसिडेंट कसं फॉलो करायचं, या पार्टवर आपल्याला प्रश्न आलेत. डॉक्ट्रिन ऑफ इलेक्शनवर आपल्याला त्याच्यानंतर प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे ह्या सगळ्या डॉक्ट्रिन्सवरचे प्रश्न त्याच्यानंतर सुरू झाले. ठीक आहे, मग ते इलेक्शनची डॉक्ट्रिन असू द्या, त्याच्यावर आपल्याला प्रश्न आले. मेंटेनन्सच्या मधातले अधिकार आहे, त्याच्यावर प्रश्न आले. ठीक आहे, सेक्शन 40 जो आहे आपल्याला, ठीक आहे, रिस्ट्रिक्टिव्ह कोव्हेनंट्स, तर त्याच्यासारख्या गोष्टींवर आपल्याला त्याच्यामध्ये प्रश्न विचारले गेले. त्याच्यानंतर डॉक्ट्रिन ऑफ फिडिंग बाय इस्टॉपलचा जो आपली डॉक्ट्रिन आहे, त्याच्यावर आपल्याला प्रश्न आपण बघितले. ठीक आहे, त्यानंतर आता हे अशा बाकीच्या, म्हणजे आपण आजचे जे प्रश्न पाहिले, लीज पेंडन्स असू द्या, फ्रॉडलंट ट्रान्सफर असू द्या,
आणि आता नंतर सुरू झाले डॉक्ट्रिन ऑफ पार्ट परफॉर्मन्स. ठीक आहे, हे ट्रेंड आपल्याला लक्षात येतं. या ट्रेंडनुसार आपल्याला त्या सेक्शनचा अभ्यास करायचा आहे आणि परत परत तुम्हाला दिसेल की त्याच्यावरच प्रश्न विचारलेले आहेत. तर डॉक्ट्रिन ऑफ पार्ट परफॉर्मन्स मध्ये आपण काय करतो, ज्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत, इमोबल प्रॉपर्टी असली पाहिजे, कॉन्ट्रॅक्ट असला पाहिजे, त्याच्यानंतर पार्ट परफॉर्मन्स नुसार पोझिशन डिलिव्हर केलं पाहिजे आणि जो ट्रान्सफरी आहे तो स्वतःचा पार्ट परफॉर्म करण्यासाठी रेडी असला पाहिजे. इथे तुम्हाला तो क्लॉज विचारलेला आहे पर्टिक्युलरली की ट्रान्सफरी हॅज टू बी विलिंग परफॉर्म पार्ट ऑफ हिज कॉन्ट्रॅक्ट. ठीक आहे, त्याचा जो पार्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट आहे तो परफॉर्म करण्यासाठी ट्रान्सफरी रेडी असला पाहिजे, हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं सेक्शन सेल अंडर सेक्शन 54 सेक्शन 54 ऑफ द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट इज द ट्रान्सफर ऑफ ओनरशिप इन एक्सचेंज फॉर, काय विचारलंय, प्राइस पेड. ठीक आहे, पूर्ण तुम्ही डायरेक्ट पैसे देऊन तुम्ही वस्तू एखादी प्रॉपर्टी विकत घेऊ शकता, किंवा प्राइस प्रॉमिस करून विकत घेऊ शकता, किंवा अर्धे पैसे देऊ शकता, अर्धे प्रॉमिस करू शकता. ठीक आहे, त्याच्यामुळे ऑल ऑफ द अबो असं दिलेलं आहे. ठीक आहे, सरळ प्रश्न होता, म्हणजे असं काही जास्त वेळ घालण्यासारखं काही नाहीये, तसा पांचट प्रश्न होता. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं सेक्शन 36, याच्यात काय विचारलंय, एक कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल ऑफ इमोबल प्रॉपर्टी काय क्रिएट करतो, फक्त कॉन्ट्रॅक्ट असेल तर हा कुठलाही इंटरेस्ट क्रिएट करत नाही. ठीक आहे, कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल, ठीक आहे, हा वेगळा आहे आणि सेल जो आहे तो त्याच्यामध्ये वेगळा आहे. सेल जर असेल तर त्याच्यामध्ये पार्टीचे अधिकार क्रिएट होत असतात. कॉन्ट्रॅक्ट मध्ये तुमचा फक्त म्हणजे असं आपण म्हणू शकतो की कॉन्ट्रॅक्ट मध्ये राईट इन पर्सोनम तयार होत असतो, म्हणजे त्या व्यक्तीच्या विरुद्ध तुमचा अधिकार तयार होत असतो. आणि जर सेल कंप्लीट झाला तर अशा वेळेस राईट इन रेम तयार होत असतो, म्हणजे त्या प्रॉपर्टीवर तुमचा अधिकार तयार होत असतो. मग पूर्ण जगातलं जरी समजा कोणी त्याच्यामध्ये ती प्रॉपर्टी क्लेम करत असेल तर अशा वेळेस तुम्ही त्याच्या विरोधात ती प्रॉपर्टी मागू शकता, का तर सेल नुसार प्रॉपर्टीवर इंटरेस्ट क्रिएट होत असतो. ठीक आहे, कॉन्ट्रॅक्ट आणि सेलच्या कन्सेप्टवर तुम्हाला प्रश्न आलेला आहे. म्हणजे हे सगळे प्रश्न आता आपण आतापर्यंत जे प्रश्न आपण बघितल्याच्या अगोदरचे ते सगळे प्रश्न तुमचे जनरल प्रिन्सिपल्स ऑफ ट्रान्सफर होते. आता इथून पुढे जे स्पेसिफिक ट्रान्सफर आहेत, सेल असू द्या, मॉर्गेज असू द्या, लीज असू द्या, एक्सचेंज असू द्या, गिफ्ट असू द्या, ऍक्शनेबल क्लेम असू द्या, या प्रकारच्या ट्रान्सफरवरचे प्रश्न आता या ठिकाणी सुरू झालेले आहेत. पहिला आपण पाहिले सेलचे प्रश्न. ठीक आहे, हा सेलवरचा दुसरा प्रश्न झाला. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं सेल ऑफ टँजिबल इमोबल प्रॉपर्टी. ठीक आहे, साहजिकच आहे, कुठल्याही प्रकारचं ट्रान्सफर असू द्या, सेल असू द्या, मॉर्गेज असू द्या, लीज असू द्या, गिफ्ट असू द्या, ऍक्शनेबल क्लेम असू द्या, एक्सचेंज असू द्या, कुठल्याही प्रकारचं ट्रान्सफर असेल तर ते होतं कसं. ठीक आहे, जर समजा सेल 100 रुपयाच्या खालचा असेल तर कसा होतो, सेल 100 रुपयाच्या वरचा असेल तर कसा होतो, सेल इंटँजिबलचा कसा होतो, सेल टँजिबलचा कसा होतो. ठीक आहे, मॉर्गेज सिंपल मॉर्गेज कसं होतं, इश्यू फॅक्टरी मॉर्गेज कसं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपलं कंडिशनल सेल वाला कसं होतं, इंग्लिश मॉर्गेज कसं होतं, अॅनॅमलस मॉर्गेज कशा पद्धतीने होऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे मॉर्गेज बाय डिपॉझिट ऑफ टायटल डीड कशा पद्धतीने होऊ शकतं. ठीक आहे, 100 रुपयाच्या खाली प्रीमियम असेल तर कसं होतं, वर असेल तर कसं होतं. ठीक आहे, कोणते कोणते एक्सेप्शन्स आहेत, या प्रकारचे प्रश्न आपल्याला खूप सारे विचारले जाऊ शकतात. इथे तुम्हाला तो ट्रेंड सुरू झाला की कशा पद्धतीने त्याच्यामध्ये सेल केलं जाईल. ठीक आहे, तर इथे जर तुम्ही बघितलं सेल ऑफ टँजिबल इमोबल प्रॉपर्टी मे बी मेड बाय डिलिव्हरी ऑफ प्रॉपर्टी. ठीक आहे, इफ द व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी इज लेस दॅन 100 रुपीज. ठीक आहे, टँजिबल इमोबल प्रॉपर्टी जर असेल, टँजिबल म्हणजे काय, जी आपण हाताळू शकतो. ठीक आहे, जी आपण डोळ्याने बघू शकतो. आता इमोबल प्रॉपर्टीमध्ये टँजिबल इमोबल प्रॉपर्टी म्हणजे कशी, समजा एखादी जमीन आहे, ठीक आहे, एखादं घर आहे, समजा एक 1 BHK फ्लॅट आहे, डोळ्याने बघू शकता तुम्ही जाऊन, त्याच्यामुळे तो टँजिबल झाला. आणि एखाद्या तळ्यातनं मासे पकडण्याचा अधिकार असू द्या, राईट टू फिशरी. आता पहिल्यांदा हे तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की राईट टू फिशरी हा कशा प्रकारचा अधिकार आहे, वेदर इट इज अ इमोबल प्रॉपर्टी और वेदर इट इज अ मुवेबल प्रॉपर्टी. तळ्यातनं मासे पकडण्याचा अधिकार. येस, तर हा कसा असतो, तर हा इमोबल प्रॉपर्टी असतो. तुम्ही डोळ्याने बघू शकता का तो मासे पकडण्याचा अधिकार. ठीक आहे, डोळ्याने काय बघू शकता, तळ बघू शकता, पण तळ ही वेगळी प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यातनं मासे पकडण्याचा अधिकार जो आहे तो वेगळी प्रॉपर्टी आहे. तो जो मासे पकडण्याचा जो अधिकार आहे तो आपण आपल्या डोळ्याने बघू शकत नाही, तो कुठेतरी डॉक्युमेंटवरच असला पाहिजे. त्याच्यामुळे ती प्रॉपर्टीचं जर ट्रान्सफर असेल ते 100 रुपयाच्या वरचा असू द्या किंवा खालचा असू द्या, ते त्याच्यामध्ये तुम्हाला रायटिंग आणि रजिस्टर्स करावं लागेल. ते तुम्हाला फक्त असं तोंडी डिलिव्हरी प्रॉपर्टीने तुम्हाला करता येत नाही, 100 रुपयाच्या वरचा असेल किंवा खालचा असेल, कारण त्याचं एक्झिस्टन्स फक्त डॉक्युमेंटवरच राहू शकतो. ठीक आहे, तर ते एक आपल्याला पुढे समजावून घ्यायचं आहे की म्हणजे प्रॉपर्टीचे ट्रान्सफर कशा पद्धतीने होतील, याच्यावर सुद्धा तुम्हाला खूप सारे प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर द रेंट अँड प्रॉफिट ऑफ इमोबल प्रॉपर्टी फ्रॉम द डेट ऑफ अग्रीमेंट टिल द ओनरशिप पासेस टू बायर गोज टू सेलर. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय सांगितलं, रेंट अँड प्रॉफिट. ठीक आहे, समजा एखादं घर आहे, आता हे घर तुम्ही विकलं समजा, तर रेंट अँड प्रॉफिट
ऑफ द इमोबल प्रॉपर्टी फ्रॉम द डेट ऑफ ऍग्रीमेंट पासून ओनरशिप पासेपर्यंत. ठीक आहे, समजा तुम्ही 10 तारखेला ऍग्रीमेंट केलं आणि ऍक्च्युअल सेल तुम्ही 20 तारखेला कंप्लीट केला. ठीक आहे, ऍग्रीमेंट टू सेल वेगळं असतं आणि ते ऍक्च्युअल ओनरशिप ट्रान्सफर व्हायचं काम वेगळं असतं. तर अशा वेळेस हे सगळं सुद्धा कुठे जाणार आहे? ओनरशिप पासेस टू बायर, गो टू द सेलर इन अब्सेन्स ऑफ सच ऍग्रीमेंट. हे कुणाकडे जाणार आहे? सेलरकडे जाणार आहे. कारण ऍक्च्युअल ओनरशिप कधी ट्रान्सफर होईल? 20 तारखेला बायरला मिळेल. मग तिथून पुढचं घर भाडं वगैरे जे आहे सगळं कुणाला मिळणार आहे? बायरला मिळणार आहे. पण मी प्रॉपर्टी ट्रान्सफर केली, जोपर्यंत ऍक्च्युअल ओनरशिप पुढच्या व्यक्तीला ट्रान्सफर होत नाही तोपर्यंत जे सगळं भाडं आहे ते सगळं मलाच मिळणार आहे. तर हेच तुम्हाला या ठिकाणी ते सांगितलेलं आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं, नेक्स्ट प्रश्न जो तुम्ही बघितला, विच ऑफ द फॉलोइंग प्रपोजिशन इज करेक्ट. खालीलपैकी कोणतं प्रपोजिशन करेक्ट आहे? टू डिस्क्लोज बायर एनी मटेरियल डिफेक्ट इन द प्रॉपर्टी. तसं पाहायला गेलं तर हा मेन्सचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, राईट्स ऑफ सेलर अँड बायर वगैरे ज्याला आपण म्हणतो. पण इथे तुम्ही बघायला गेलं तर सगळे प्रश्न लगेच लक्षात येऊन जातात. आणि ह्याच्यावर जर तुम्हाला एखादा असं प्रिलिमला प्रश्न विचारायचा म्हणलं तरी सगळे ऑप्शन लगेच लक्षात येऊन जातात. काय काय अधिकार असले पाहिजे? समजा टू डिस्क्लोज बायर मटेरियल डिफेक्ट, तुमच्या प्रॉपर्टीत काय डिफेक्ट असेल तर बायरला डिस्क्लोज करायचा. असेल का तो अधिकार? आता म्हणजे असं ती कर्तव्य असेल का? हो, असणारच आहे. ठीक आहे, प्रॉपर्टीचा डिफेक्ट आपल्याला डिस्क्लोज करावंच लागेल. टू प्रोड्यूस द बायर हिज रिक्वेस्ट एक्झामिनेशन ऑफ ऑल डॉक्युमेंट. बायरने जर तुम्हाला समजा प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट मागितले, तुम्ही दिले पाहिजेत का? द्यायलाच पाहिजे. ठीक आहे, म्हणजे असे प्रश्न जर बनवले गेले तर एकदम पानसट प्रश्न ज्याला आपण म्हणतो, हे उत्तर ऑप्शन बघितले की लक्षात येऊन जातं नेमकं काय करायला पाहिजे. आपण शेवटी असं लिगल जरी विचार केला थोडासा, हे तुम्ही एखाद्या सामान्य माणसाला जरी विचारलं की तू जर एखादं घर विकत घ्यायला गेलास तर कोणते कोणते तुला गोष्टी कराव्या लागतील? प्रॉपर्टीचं सगळे मटेरियल डिफेक्ट डिस्क्लोज करावं लागतील का? हो, डिस्क्लोज करावं लागतील. डॉक्युमेंट पुढच्या मागितल्यावर द्यावे लागतील का? द्यावे लागतील. म्हणजे जनरल गोष्टी आहेत. टू पे ऑल पब्लिक चार्जेस अँड रेंट. प्रॉपर्टीवरचं सगळं महानगरपालिकेचं काही टॅक्स वगैरे जर काही बाकी असेल, काही लाईट बिल वगैरे जर बाकी असेल, जे घर तू विकतोय ते सगळं भरलं पाहिजे का? हो, भरलं पाहिजे. हे सगळं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी म्हणजे बघितल्यानंतरच लक्षात येतं. त्याच्यामुळे ऑल ऑफ द अबो आर करेक्ट. सगळ्याच्या सगळे वरचे काय आहेत? करेक्ट आहे. ठीक आहे, तसा हा मेन्सला खूप मोठा प्रश्न असतो. मेन्सला तुम्हाला एक लॉंग क्वेश्चन विचारला जातो, राईट्स अँड ड्युटीज ऑफ बायर अँड सेलर याच्यावर. आणि त्याचे असे जर प्रिलिमला विचारला गेलं तर असे 5 प्रश्न तयार होतात. त्याच्यानंतर व्हॉट आर द राईट्स ऑफ मार्शलिंग ऑफ अ परचेजर ऑफ द प्रॉपर्टी. ठीक आहे, मार्शलिंगचा अधिकार म्हणजे काय तुम्हाला विचारलेला आहे. डॉक्ट्रिन ऑफ मार्शलिंग. मी जे तुम्हाला सांगत होतो की ट्रान्सफर प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये खूप सारे डॉक्ट्रिन आहेत, त्याच्यातली एक डॉक्ट्रिन आहे मार्शलिंग. त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. आता तुम्हाला एकदम कन्सेप्ट एकदम लक्षात येणार नाही, आपण पुढच्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत. ठीक आहे, पण थोडक्यात जर सांगायचं म्हटलं, मार्शलिंग म्हणजे काय असतं की समजा एक प्रॉपर्टी आहे, ही प्रॉपर्टी समजा ए कडे अशा 3 प्रॉपर्टीज आहेत. ए नावाच्या व्यक्तीकडे 3 प्रॉपर्टीज आहेत. तिन्ही प्रॉपर्टी त्याने बी कडे गहाण ठेवल्या. पुन्हा त्यातली एक प्रॉपर्टी त्याने सी कडे समजा विकून टाकली. ठीक आहे, मग अशा वेळेस आता ही प्रॉपर्टी समजा हे बीचं जे आहे ते बीचं टोटल 10 लाख रुपयाचं कर्ज आहे तिन्ही प्रॉपर्टीजवर. त्या दोनच प्रॉपर्टीची किंमत 10 लाख रुपये आहे. तर अशा वेळेस सी बी ला रिक्वेस्ट करू शकतो की अरे 3 प्रॉपर्टी तुझ्याकडे गहाण ठेवल्यात, पण 2 प्रॉपर्टी जरी तू विकलास तरी तुझे पैसे निघून जातील. म्हणजे गहाण तुझ्याकडे ठेवलेलंच आहे, तर तू काय करता, 2 प्रॉपर्टीतनं तुझे पैसे घेऊन टाक आणि ही तिसरी जी प्रॉपर्टी आहे जी मला विकलेली आहे ती प्रॉपर्टी मोकळी सोडून दे. ठीक आहे, तर या अशा प्रकारचा जो सीचा अधिकार असतो याला आपण मार्शलिंग असं आपण म्हणतो. ठीक आहे, मार्शलिंगचा अर्थ असतो अरेंजमेंट, अरेंजिंग द सिक्युरिटीज. तर ते अरेंजमेंट फक्त आपल्याला या ठिकाणी डॉक्ट्रिन ऑफ मार्शलिंग मध्ये आपल्याला दिलेलं आहे. तसं अजून बरंच काही येते कन्सेप्ट मध्ये मार्शलिंग मध्ये. ठीक आहे, ही म्हणजे तुम्ही अगेन्स्ट सबसिक्वेंट परचेसरच्या विरोधात सुद्धा करू शकता आणि तुम्ही अगेन्स्ट सबसिक्वेंट मॉर्गेजच्या विरोधात सुद्धा करू शकता. तर ते सगळं आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये लक्षात घेणार आहोत. इथे फक्त एवढंच लक्षात घ्या की ज्या डॉक्ट्रिन्स आहेत ट्रान्सफर प्रॉपर्टी ऍक्ट मधल्या त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, आपण बघितलं लीज पेंडन्सच्या डॉक्ट्रिनवर 4 प्रश्न आलेले आहेत. आपण बघितलं फ्रॉडलंटवर 3 प्रश्न आलेले आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं, त्याच्यानंतर कोणती डॉक्ट्रिन होती? हा, पार्ट परफॉर्मन्सची डॉक्ट्रिन होती. ठीक आहे, त्याच्यावर सुद्धा 1-2 प्रश्न आले होते. आता ही तुमची डॉक्ट्रिन ऑफ मार्शलिंग आहे, त्याच्यावरचा हा पहिला प्रश्न आहे. म्हणजे आपण या लेक्चरमध्ये आपला पर्पज फक्त एवढाच आहे, कन्सेप्ट तुम्हाला समजावून घ्यायचे नाहीयेत. मी तुम्हाला सगळं समजावून सांगणार आहे. आपण पुढच्या लेक्चर्समध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. या लेक्चरचा पर्पज फक्त एवढाच आहे, की तुम्हाला सांगायचे किंवा कुठे कुठे प्रश्न विचारले जातात हे समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं आपल्या परीक्षेसाठी. ठीक आहे, डॉक्ट्रिन एकदम सिंपल आहे, कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतोच त्याच्यामध्ये. तसं तुमच्याकडे 9 सप्टेंबरच्या बॅचचे रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत, त्याच्यामध्ये डॉक्ट्रिन ऑफ मार्शलिंगचे लेक्चर तुम्ही लगेच बघू शकता. आता आपल्याला बाकीचे सगळे क्वेश्चन कंप्लीट करायचे आहेत, त्यामुळे आपण हे म्हणजे इथे डॉक्ट्रिन ऑफ मार्शलिंग अजून जास्त एक्सप्लेन करत बसण्यापेक्षा थोडेसे अशा डॉक्ट्रिन्स किचकट आहेत
ठीक आहे. म्हणजे ट्रान्सफर प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये अशा कॉम्प्लिकेटेड डॉक्ट्रिन्स खूप सारे आहेत. सबरोगेशन असू द्या, टॅकिंग असू द्या, प्रायोरिटी असू द्या, आणि यांना खूप सारे एक्सेप्शन सुद्धा आहेत. डॉक्ट्रिन समजून घेणे, त्याचे एक्सेप्शन समजून घेणे, कोणत्या कोणत्या प्रकारात येते ते समजून घेणे, याला थोडासा वेळ लागणार काम आहे. ते आपण आपल्या लेक्चरमध्ये करूया. तुम्हाला जर लगेच इमिडिएट बघायचं असेल लेक्चर झालं की तुम्ही मागचे लेक्चर बघू शकता. तुम्हाला तसे मागच्या 2 बॅचेसचे लेक्चर आपण रेकॉर्डिंग मध्ये दिलेले आहेत. त्याच्यानंतर डेफिनेशन ऑफ मॉर्गेज इज गिवन अंडर सेक्शन 58. एक ट्रेंड आहे सेक्शन नंबर विचारायचा जेएमएफसीचा. कधी कधी 100 पैकी 80 प्रश्न सेक्शन नंबरवर असतात. ठीक आहे, जसं मागच्या वेळेस झालं होतं तसं होऊ शकते इथे सुद्धा. हे सेक्शन नंबर पण आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. याच्यावरून आपल्या लक्षात एवढंच येतं की जेएमएफसी आपल्याला महत्वाचे सेक्शन नंबर सुद्धा विचारते. हा महत्वाचा सेक्शन नंबर आहे, तो तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे. त्याच्यानंतर जर नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघितला, वेदर अ मॉर्गेज अंडर सिंपल मॉर्गेज कॅन टेक पोजेशन ऑफ द मॉर्गेज प्रॉपर्टी. ठीक आहे, सिंपल मॉर्गेज मध्ये त्याचं सुरुवातच कुठून होते? विदाउट डिलिव्हरिंग पोजेशन. ठीक आहे, म्हणजे हा एक ट्रेंड आहे आपला जेएमएफसीच्या एक्झामला प्रश्न विचारण्याचा. सिंपल मॉर्गेज मध्ये आपण पोजेशन देतो का नाही? सिंपल मॉर्गेज मध्ये पर्सनल लायबिलिटी असते का नाही? ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न विचारतील. इस्यू फॅक्टरी मॉर्गेज मध्ये तुम्ही पोजेशन देता का नाही? इस्यू फॅक्टरी मध्ये पोजेशन म्हणजे दिल्यानंतर समजा तुम्हाला काय काय म्हणजे सॉरी तुमची पर्सनल लायबिलिटी असते का नाही? इस्यू फॅक्टरी मॉर्गेज मध्ये जर समजा पुढचा व्यक्ती पैसे देत नसेल तर कोणता अधिकार असतो? सेल करता येतो का? फोरक्लोजर करता येतो का? दोन्हीपैकी काहीच करता येत नाही. ठीक आहे, इंग्लिश मॉर्गेज असू द्या, त्याच्यामध्ये सेल कर, त्याच्यामध्ये तुम्ही पोजेशन देता का? त्याच्यामध्ये तुम्ही पर्सनल लायबिलिटी असते का? त्याच्यामध्ये तुम्हाला जर समजा प्रॉपर्टीचे पैसे मिळत नसेल, ज्याने कर्ज घेतलं तो पैसे वापस करत नसेल, सेलचा अधिकार असतो का? फोरक्लोजरचा अधिकार असतो का? अजून कुठले अधिकार असतात का? ठीक आहे, म्हणजे सगळ्या प्रकारच्या मॉर्गेजमध्ये टोटल जे 6 प्रकारचे मॉर्गेज आपल्याला बघायचे आहेत, त्या 6 प्रकारच्या मॉर्गेजमध्ये आपण पोजेशन देतो का? आपण प्रॉपर्टीचं पर्सनली लायबल आहोत का? जर समजा प्रॉपर्टी या कोणत्या मॉर्गेजमध्ये कोणती रेमेडी असते? ठीक आहे, जो मॉर्गेजी आहे ज्याने पैसे दिलेत, ज्याने कर्ज दिलेलं आहे, जर ते मॉर्गेजर पैसे बुडवायला निघालं तर अशा वेळेस त्या मॉर्गेजीला कोणते कोणते अधिकार असतात? सेलचा असतो का? फोरक्लोजरचा असतो का? अजून कुठले असतात का? ठीक आहे, रेमेडी काय असते अवेलेबल त्याला? या प्रकारचे सुद्धा सगळेचे सगळे तुम्हाला त्याच्यामध्ये प्रश्न, ठीक आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तर हे आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. तर सिंपल मॉर्गेजमध्ये आपण पोजेशन डिलिव्हर करत नाही, तर तो त्या ट्रॅटचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर द मॉर्गेजर विदाउट डिलिव्हरिंग पोजेशन, इथे तुम्हाला तीच डेफिनेशन दिली जी मी तुम्हाला आता सांगत होतो. त्याला आपण काय म्हणतो? सिंपल मॉर्गेज. विदाउट डिलिव्हरिंग पोजेशन बाइंड हिमसेल्फ पर्सनली, पर्सनल लायबिलिटी आहे, त्याला आपण काय म्हणतो? सिंपल मॉर्गेज. तेच तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे. सॉरी. जस्ट अ मिनिट. ठीक आहे, आलं लक्षात सर्वांच्या? सिंपल मॉर्गेजची डेफिनेशन फक्त तुम्हाला विचारलेली आहे. म्हणजे आपला हा सेकंड प्रश्न आहे जो सरळ सरळ तुम्हाला सिंपल मॉर्गेजच्या डेफिनेशनवर तुम्हाला विचारलेला आहे. ठीक आहे, वर आपण मॉर्गेज सुरू कसं झालं ते आपण बघितलं. सेक्शन 58 वर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये या सगळ्या महत्वाच्या डेफिनेशन दिलेल्या आहेत. तो 58 सुद्धा आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे. आणि त्याच्यातनं आपल्याला हे पण शिकायला मिळतं की आपल्याला सगळे महत्वाचे सेक्शन नंबर पाठ करावे लागतील, जे आपल्याला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, त्यानंतर मॉर्गेजेसचे प्रकार आपल्याला समजून घ्यावे लागतील. कोणत्या मॉर्गेजमध्ये काय काय केलं जातं, तेव्हा ते कोणतं मॉर्गेज असतं हे सगळं सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून एक ट्रेंड आहे की कोणतं मॉर्गेज कसं केलं जातं. आता सिंपल मॉर्गेज जे आहे ते 100 रुपयाचं असू द्या किंवा 100 रुपयाच्या म्हणजे 100 रुपयाच्या खालचा असू द्या किंवा 100 रुपयाच्या वरचा असू द्या,
काही जरी असलं तरी ते त्याच्यामध्ये तुम्हाला रजिस्टरच करावं लागतं. का करावं लागतं रजिस्टर? त्याच्या मागे पण कारण आहे. त्याच्या मागे कारण असं आहे की कारण त्याच्यामध्ये पर्सनल बाइंडिंगनेस असतो. ठीक आहे, तर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. आपण हे डिटेलमध्ये सुंदर पद्धतीने कव्हर करणार आहोत तसं लेक्चरमध्ये. तुम्हाला त्याच्यानंतर हे सगळे डाऊट राहणार नाहीत. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं इंग्लिश मॉर्गेज, आता सरळ इंग्लिश मॉर्गेजची तुम्हाला त्याच्यामध्ये डेफिनेशन विचारलेली आहे. म्हणजे सेम ट्रेंड आहे, सरळ सरळ डेफिनेशन विचारली, तुम्हाला कोणतं मॉर्गेज असं तुम्हाला विचारलेलं आहे. ही कोणत्या मॉर्गेजची डेफिनेशन आहे? जशी बेरॅकमध्ये सरळ तुम्हाला 50 मध्येच दिलेली आहे, जशीच तशी विचारलेली आहे. सिंपल मॉर्गेज सारखा सेम ट्रेंड आहे आपल्याला या ठिकाणी. तर याच्यातने आपल्याला तेच लक्षात येतं की कशा प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारले जातात. मॉर्गेजर बाइंड हिमसेल्फ टू रिपे द मनी, म्हणजे पर्सनल बाइंडिंगनेस पण आहे, आणि सर्टन डेटला मी पैसे ट्रान्सफर करतो, आणि सब्जेक्ट टू रिट्रान्सफर द प्रॉपर्टी. प्रॉपर्टी त्याच्यामध्ये त्याने ऍब्सोल्युटली ट्रान्सफर केलेली असते, पण एक क्लॉज असतो फक्त रिट्रान्सफरचा. याला आपण काय म्हणतो? इंग्लिश मॉर्गेज. इंग्लिश मॉर्गेज म्हणजे सगळ्यात बेस्ट मॉर्गेज. ठीक आहे, ज्याला कुणासाठी बेस्ट? जो पैसे देतोय त्याला. ठीक आहे, जो कर्ज देतोय त्याच्यासाठी हे सगळ्यात बेस्ट मॉर्गेज असतं. प्रॉपर्टीचं ट्रान्सफर तर ऍब्सोल्युटली केलेलं असतं, आणि वर त्याच्यामध्ये अजून जाऊन पर्सनल बाइंडिंगनेस पण असतो. जर समजा व्याज वाढलं, प्रॉपर्टीचं आहे 10 लाख रुपयाची, कर्ज 10 लाख रुपये दिलेलं असेल, उद्या उद्या चालून जर समजा व्याज वाढलं, 14 लाख रुपये व्याज झालं, तर राहिलेल्या 4 लाख रुपयासाठी तुम्ही त्याला कोर्टात खेचू शकता. ठीक आहे, त्याच्यामुळे बेस्ट मॉर्गेज असतं. परत तेच तुम्हाला विचारलेलं आहे. मॉर्गेजर समजा आपले डॉक्युमेंट जर समजा पुढच्या व्यक्तीकडे नेऊन ठेवत असेल, माझे प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट घे, बाकीचं कुठलंच काही करायचं नाही, बाकी पर्सनल बाइंडिंगनेस वगैरे बाकीचं कुठलं काही डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन वगैरे कुठलंच काही करायची गरज नाही, त्याला आपण काय म्हणतो? मॉर्गेज बाय डिपॉझिट ऑफ टायटल डीड. म्हणजे सेम ट्रेंड आहे. ट्रेंड काय आहे की मॉर्गेजेसचे जे प्रकार आहेत त्याच्या डेफिनेशनच्या तुम्हाला दिलेले आहेत, त्याच्यावर तुम्हाला प्रश्न चालू आहे सध्याच्याला. ठीक आहे, हा तुमचा जवळपास 4था प्रश्न झाला जो तुम्हाला याच पद्धतीवर विचारलेला आहे. 2 सिंपल मॉर्गेजवर होते, तिसरा इंग्लिश मॉर्गेजवर होता, आणि 4था तुमचा मॉर्गेज बाय डिपॉझिट ऑफ टायटल डीडवर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं, सेम प्रश्न तुम्हाला मॉर्गेज बाय डिपॉझिट ऑफ टायटल डीडचा तुम्हाला विचारलेला आहे. म्हणजे परत काहीच नाही आहे, बॉम्बे वगैरे एरियामध्ये तुम्हाला करता येतं, आणि अदर एरियामध्ये गव्हर्नमेंट जर ऑफिशियल गॅजेटमध्ये नोटिफिकेशन करून करत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला हे करता येतं. सेम प्रश्न आहे मॉर्गेज बाय डिपॉझिट ऑफ टायटल डीडचा. ठीक आहे, तोही आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. डॉक्युमेंट जर तुम्ही जाऊन जमा करत असाल, म्हणजे प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट जमा करून कर्ज घेत असाल, त्याला आपण मॉर्गेज बाय डिपॉझिट ऑफ टायटल डीड असं आपण म्हणतो. ठीक आहे, तुमचा जवळपास 5वा प्रश्न झाला. लक्षात ठेवा, तुमचे 5 प्रश्न आपण बघितले आतापर्यंत. ठीक आहे, हे 5 प्रश्न कशावर आलेले आहेत जेएमएफसीला? फक्त आणि फक्त मॉर्गेज कोणता आहे त्याच्या डेफिनेशनवर आलेले आहेत. ठीक आहे, कोणत्या मॉर्गेजमध्ये पोझिशन देतो, कोणत्या मॉर्गेजमध्ये पर्सनल लायबिलिटी असते, कोणत्या मॉर्गेजमध्ये पर्सनल लायबिलिटी नसते, या म्हणजे अर्थाने तुम्हाला एवढे सगळे प्रश्न आलेले आहेत. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं महत्वाचा अधिकार, आता जो मॉर्गेजर असतो त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा अधिकार असतो त्याचा रिडम्पशनचा, आणि जो मॉर्गेज असतो त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा अधिकार असतो फोरक्लोजरचा. ठीक आहे, हे रिडम्पशन आणि फोरक्लोजर असं आहे का की मॉर्गेजरला फक्त रिडम्पशनचा हा एकच अधिकार असतो? ठीक आहे, त्याचे बरेच अधिकार असतात. मॉर्गेजरला सुद्धा रिडम्पशनच्या प्लस त्याच्यामध्ये दुसरे 5-6 अधिकार असतात, आणि मॉर्गेजला तर त्याच्यामध्ये अजून प्लस त्याच्यामध्ये 7-8 अधिकार असतात. मॉर्गेजला एवढे सगळे अधिकार असतात, पण काय माहिती काय नाही, जेएमएफसीला हे सगळ्या बाकी अधिकारांचं देणं घेणं जास्त आहेच नाही. ठीक आहे, हे अधिकारांची प्रश्न फक्त तुमचा मेन्सला येतो. मेन्सला तुम्हाला राईट्स अँड लायबिलिटीज ऑफ मॉर्गेजर अँड मॉर्गेज असा प्रश्न विचारला जातो. त्याच्यामध्ये तुम्हाला हे 7-8 सगळेच लिहावे लागतात. हे जे प्रिलिमचे सुद्धा तुम्हाला 7-8 सगळेच लिहावे लागतात. ठीक आहे, पण प्रिलिमला जे मेन प्रश्न तुम्हाला विचारले गेला आहे, मेन्समध्ये कसं आपल्याला सगळ्यांना हे गोळा करायचे असतात, बाकीचे 6 जे आहेत हे कुठे जर बेरॅकमध्ये तुम्हाला जर साईडला दिलेले आहेत, हे तुम्हाला बाकी कुठे नोट्समध्ये वगैरे कुठे सापडत नाहीत. आपण ते मेन्सच्या बॅचमध्ये आपण ते तयार करून घेत असतो. पण प्रिलिमच्या दृष्टीने आपल्यासाठी 2च महत्वाचे अधिकार, रिडम्पशनचा आणि फोरक्लोजरचा. या दोघांवर तुम्हाला खूप सारे प्रश्न प्रिलिमला सापडते. ठीक आहे, आपल्यासाठी ते खूप जास्त महत्वाचं आहे. याच्यावरचं लिमिटेशन सुद्धा विचारलं जातं. रिडम्पशन, फोरक्लोजर वगैरे जे आहे सगळ्यात जास्त लिमिटेशन जे आहे लिमिटेशन ऍक्ट मधलं 30 वर्षाचं. ठीक आहे, 30 वर्षापर्यंत तुम्हाला या केसेस टाकता येतात. रिडम्पशनचा जो अधिकार आहे तो एक ज्याला आपण म्हणतो की सॅक्रेड अधिकार आहे, पवित्र अधिकार आहे. तुम्ही काही करून ते मॉर्गेजर पासून तुम्ही वेगळा करू शकत नाही. ज्याने प्रॉपर्टी गहाण ठेवली, ठीक आहे, त्याला प्रॉपर्टीचं ती वापस घेण्याचा अधिकार नेहमीच असतो. वन्स अ मॉर्गेज ऑलवेज मॉर्गेज अँड नथिंग बट अ मॉर्गेज. जेएमएफसी मेन्सला सुद्धा त्याच्यामध्ये 2 वेळेस तुम्हाला याच्यावर लॉंग क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, एकदा प्रॉपर्टी ट्रान्सफर केली, हे स्टेटमेंटच विचारलं होतं, वन्स अ मॉर्गेज ऑलवेज मॉर्गेज नथिंग बट अ मॉर्गेज डिस्कस. ठीक आहे, एकदा मॉर्गेज केलं म्हणजे कायमचं मॉर्गेज असतं, आणि मॉर्गेज शिवाय दुसरं काही नसतं. त्याचे कारण त्याच्यामध्ये रिडम्पशनचा अधिकार असतो, आणि हा रिडम्पशनचा एक पवित्र अधिकार आहे जो तुम्ही कायद्यानुसार सुद्धा बाजूला घेऊ शकत नाही, जो तुम्ही पार्टी स्वतःच्या कन्सेंटने सुद्धा बाजूला घेऊ शकत नाहीत. पार्टीने जर समजा आता कसं असतं, कर्ज मागणारा व्यक्ती थोडासा दुबळा असतो,
तो सावकाराकडे गेला पैसे मागायला. सावकारला म्हटला, साहेब सावकार मला जर थोडं असं 2 लाख रुपये कर्ज पाहिजे. सावकार त्याच्याकडनं पाहिजे ते लिहून घेऊ शकतो. ठीक आहे, मी माझी प्रॉपर्टी गहाण ठेवतोय, हो ठेवतोय, तो लिहून देतो, कारण त्याला पैशाची गरज असते. मी प्रॉपर्टी मला पुन्हा परत मागणार नाही, ठीक आहे, किंवा मी रिडम्पशनचा अधिकार मला नसेल असे लिहून त्याला सांगितलं तर तो लिहून देतो, तिथे सह्या करून देतो, सगळंच करून देतो. ठीक आहे, पण तसं जरी केलं तरी सुद्धा रिडम्पशनचा अधिकार मॉर्गेजरला नेहमीच असतो. हे कायद्याने सांगितलेलं आहे. कायदा सांगतो हा एक पवित्र अधिकार आहे आणि हा तुम्ही मॉर्गेजर पासून वेगळा करू शकत नाही. तर तो अधिकार सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्या लेक्चरमध्ये समजावून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर वेदर मॉर्गेजर कॅन लीज मॉर्गेज प्रॉपर्टी. ठीक आहे, मॉर्गेज प्रॉपर्टी तुम्ही जर लीजवर केलेली असेल तर ती तुम्ही करू शकता का? आता इथे तुम्ही बघा उत्तर कसे असतात बघा. आता हे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचार करायला होतात. ऍब्सोल्युटली यस. ठीक आहे, ऍब्सोल्युटली यस कसं करणार? थोडं जर डोके जर लावलं तर लक्षात येऊन जाईल. इश्यू फॅक्टरी मॉर्गेज असतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर्टी वापरायला दिलेली असते पुढच्या व्यक्तीला. आता जी प्रॉपर्टी समजा ए ने बी कडे गहाण ठेवलेली आहे आणि त्याला पोझिशन देऊन टाकलं, किंवा अॅनामलस मॉर्गेज असू द्या, त्याच्यामध्ये सुद्धा आपण पोझिशन ट्रान्सफर करू शकतो. जर ऑलरेडी तुम्ही पोझिशन पुढच्या व्यक्तीला ट्रान्सफर केला असेल, तुम्ही ती प्रॉपर्टी लीजवर कशी देणार? ठीक आहे, देऊ शकत नाहीत. मग ऍब्सोल्युटली करता येत नाही का? असं काही नाहीये. मी जर प्रॉपर्टी समजा सिंपल मॉर्गेज केला असेल तर मी पोझिशन दिलेलं नाहीये, मी प्रॉपर्टी लीजवर देऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर नन ऑफ द अबोव. नन ऑफ द अबोव म्हणायला काही चान्स नाहीये का? विथ द सर्टन कंडिशन प्रोव्हाइडेड बाय द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट. काही कंडिशन मध्ये मी ते करू शकतो. कुठे करू शकतो? जर सिंपल मॉर्गेज मध्ये असेल, मी पोझिशन दिलेलं नाही तर मी करू शकतो. इश्यू फॅक्टरी मॉर्गेज असेल किंवा अॅनामलस मॉर्गेज असेल, मी पोझिशन दिलेलं आहे तर मी करू शकत नाही. त्याच्यामुळे याचं उत्तर हे आहे. ठीक आहे, म्हणजे लक्षात घ्या, सगळेच प्रश्न तुम्हाला डायरेक्टली विचारतील असं नाही. काही प्रश्नामध्ये आपल्याला थोडंसं आपलं डोकं सुद्धा अशा पद्धतीने लावता आलं पाहिजे. ही जे आपण क्वेश्चन सोडवतोय हे फक्त एवढेच क्वेश्चन सोडत नाहीये, एक एक्झरसाइज समजा याला. ठीक आहे, जे टेस्ट सिरीज मध्ये अशा प्रकारचे प्रश्न जे आपण सोडून घेतोय ही एक एक्झरसाइज आहे. ह्या एक्झरसाइज मध्ये आपल्याला लिगल सेन्स कसा वापरायचा हे आपल्याला लक्षात येत असतं. तर मी तुम्हाला इथे तुम्हाला उदाहरणादाखल मी तुम्हाला समजावून सांगितलं. तर अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला थोडं डोकं लावलं तर आपल्याला लॉजिक लक्षात येतं प्रश्नाचं. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अ लीगल ट्रान्सफर अंडर द प्रोव्हिजन्स ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट. कोणत्या प्रकारचं लीगल ट्रान्सफर आहे? म्हणजे परत तोच वरचा प्रश्न आहे. ठीक आहे, म्हणजे सेक्शन 6 वर आपण बघितलं. ठीक आहे, जवळपास 7-8 प्रश्न होते. ठीक आहे, म्हणजे असं म्हणा की हा 8वा प्रश्न आहे. ठीक आहे, सेक्शन 6 एवढा महत्वाचा आहे, त्याच्यावर हे 7-8 प्रश्न जवळपास आलेले आहेत. ठीक आहे, जवळपास 8वा प्रश्न समजा तुम्ही, जवळपास 8 प्रश्न कोणत्या प्रकारची प्रॉपर्टी ट्रान्सफर करता येते कोणती येत नाही याच्यावर तुम्हाला विचारलेलं आहे. हे सगळ्या प्रकारचे तुम्हाला करता येत नाही. एखाद्या प्रॉपर्टीचं सेकंड मॉर्गेज करता येते का? बऱ्याच लोकांना वाटतं की एखादी प्रॉपर्टी ऑलरेडी गहाण ठेवली मग परत कशी गहाण ठेवायची. ठीक आहे, सध्याच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अवघड आहेत. समजा समजा एखादी बँकेकडे जर तुम्ही एखादी प्रॉपर्टी गहाण ठेवत असाल तर बँक सगळं त्याच्यामध्ये काय करतं, हिस्ट्री काढतं, सगळी प्रॉपर्टीचं सर्च रिपोर्ट काढतं, सगळ्या गोष्टी करतं, आणि बँक अशी एखादी गहाण ठेवलेली प्रॉपर्टी परत गहाण घेत नाही. ठीक आहे, पण जेव्हापासून आपला ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट बनवला गेलेला आहे, ठीक आहे, तेव्हा या एवढ्या सगळ्या गोष्टी नव्हत्या. ठीक आहे, एखादा व्यक्ती गरीब व्यक्ती त्याच्यामध्ये जायचा, आपली प्रॉपर्टी काहीतरी जाऊन गहाण करून ठेवायचा. ठीक आहे, डॉक्युमेंट घेऊन जायचा सावकाराकडे आणि ती प्रॉपर्टी त्याच्याकडे गहाण करून ठेवायचा. दुसऱ्या व्यक्तीकडे ऑलरेडी इश्यू फॅक्टरी मॉर्गेज केलेलं असायचं, ती प्रॉपर्टी ऑलरेडी दुसऱ्या व्यक्तीकडे गहाण ठेवलेली आहे आणि हे डॉक्युमेंट घेऊन जाऊन दुसऱ्या व्यक्तीकडे देतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आता बाकीचे जे आहेत रजिस्टर डॉक्युमेंट वगैरे, इकडे एकापाशी बसला, पैशाची गरज पडली, याच्याकडे प्रॉपर्टी गहाण केली, लगेच दुसऱ्यापाशी बसला, प्रॉपर्टी त्याच्याकडे गहाण करून ठेवली. म्हणजे तेवढं जास्त प्रॉपर रजिस्ट्रेशनचं रेकॉर्ड वगैरे त्या गोष्टी त्यावेळेस त्या काळामध्ये नसायच्या. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी पॉसिबल होत्या. ठीक आहे, एक प्रॉपर्टी तुम्ही दुसऱ्या व्यक्तीकडे सुद्धा गहाण ठेवू शकता. आणि हे जर नसतं तर मग डॉक्ट्रिन ऑफ मार्शलिंगची काय गरज होती? म्हणजे थोडं जर आपण अशा पद्धतीने जर विचार केला तर तुम्हाला उत्तर सापडतात. जर एखादी प्रॉपर्टीचं सेकंड मॉर्गेज करता येत नसतं, परत जर मॉर्गेज करता येत नसतं, तर हे सबसिक्वेंट मॉर्गेज बाय म्हणजे जे आहे डॉक्ट्रिन ऑफ मार्शलिंग जे आहे, ही आपल्या ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी मध्ये शिकवायची गरजच नव्हती जर सेकंड मॉर्गेज पॉसिबल नसतं तर. त्याच्यामुळे हे बरोबर आहे. आणि बाकी इजमेंट करता येत नाही, चान्सेस हे हेअर अपरेंट करता येत नाही, राईट टू सू करता येत नाही. ठीक आहे, लक्षात सर्वांच्या. म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा थोडंसं डोकं लावलं की आपल्याला लक्षात येतं. तसं हे दोन्ही तिन्ही गोष्टी आपल्याला माहिती होत्यात. म्हणजे आपल्याला हे तर माहिती असतं की हे तर कन्फर्म करता येत नाही, हे पण कन्फर्म करता येत नाही, हे पण कन्फर्म करता येत नाही. काय असणार आहे दुसरं? हेच असणार. असा जरी विचार केला असता तरी सुद्धा हे उत्तर तुम्हाला सुटलं असतं. प्रत्येक प्रश्न ज्यावेळेस तुम्हाला कन्फ्युजिंग असतात ना, त्यावेळेस मोस्ट अप्रोप्रिएट उत्तर कोणतं असेल असा विचार केला तरी सुद्धा आपल्याला उत्तर त्याच्यामध्ये सॉल्व्ह होत असतात. ठीक आहे, या अँगलने सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये विचार करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही जर नेक्स्ट प्रश्न बघितला, who other than mortgagor has a right to sue for the redemption of mortgage. ठीक आहे, तर हे तुम्हाला सेक्शन पुढे आपल्याला 91 सेक्शन बघायचं आहे.
म्हणजे मॉर्गेजरचा जो रिडेम्पशनचा जो अधिकार आहे, त्या रिडेम्पशनच्या अधिकारावर तुम्हाला खूप जास्त वेळेस जेएमएफसीने मेन्सला सुद्धा लॉंग क्वेश्चन विचारलेले आहेत. त्या लॉंग क्वेश्चन मध्ये सुद्धा फक्त रिडेम्पशन लिहून चालत नाही. रिडेम्पशन सोबत तुमचा 91 जो आहे, कोण कोण लोक रिडेम्पशन करू शकतात, तिकडे आपल्याला लिस्ट दिलेली आहे. तर ते लिस्टनुसार तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. जो श्युरिटी असतो पेमेंट ऑफ मॉर्गेज डेटसाठी, तो सुद्धा मॉर्गेज प्रॉपर्टी रिडीम करू शकतो. ठीक आहे, तर हे पण आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे मॉर्गेजर मध्ये लक्षात घ्या, मी तुम्हाला सुरुवातीपर्यंतचे प्रश्न सांगितलेच. ठीक आहे, आपला टायमिंग संपत आलेला आहे. एकदा परत रिपीट करतो मी तुम्हाला. आपण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट वर कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, हा ट्रेंड आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. सुरुवातीला आपण बघितलं, ठीक आहे, हे लिहून पण ठेवा तुम्ही तुमच्याकडे. मी जेवढ्या रनिंग मध्ये पटापट पटापट सांगतो त्या गोष्टी लिहून ठेवत चला. ठीक आहे, हे सगळं व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आहे, ज्याच्यावर तुम्हाला परत परत प्रश्न आलेले आहेत. इंटरप्रिटेशन क्लॉजवर तुम्हाला प्रश्न आहेत. ठीक आहे, त्यानंतर टीपीची जी सेक्शन 5 मध्ये डेफिनेशन आहे, सेक्शन 5 टाका. सेक्शन 5 वर तुम्हाला प्रश्न आहेत. त्यानंतर सेक्शन 6 टाका. ठीक आहे, 7 ते 8 प्रश्न आहेत सेक्शन 6 वर फक्त. ठीक आहे, तो टाका. त्याच्यानंतर 7, 8, 9 जे आहेत, ठीक आहे, कॉम्पिटन्सी ऑफ ट्रान्सफर, कोणत्या प्रकारची प्रॉपर्टी ट्रान्सफर करता येते. त्यानंतर ओरल ट्रान्सफर करता येते का, अनलेस अदरवाइज रिक्वायर, हे सगळ्या गोष्टींवर सुद्धा प्रश्न आहेत. 7, 8, 9 वर तुम्हाला प्रश्न आहेत. ठीक आहे, मध्ये तुम्हाला बाकी थोडेसे कमी प्रश्न आहेत. त्यानंतर 13, 14 वगैरे जे आहे, ह्याच्यावर तुम्हाला खूप सारे प्रश्न आपण बघितले, म्हणजे रूल अगेन्स्ट परपेच्युटी वगैरे. तसं आपल्याला ह्याच्या पलीकडे बऱ्याच गोष्टी बघायच्यात. ठीक आहे, आपण असं सोडणार काहीच नाही आहोत. ठीक आहे, म्हणजे असं खूप काहीतरी असं साईडला सोडलंय असं आपण अजिबात करणार नाही आहोत. पण साहजिकच आहे, आपल्याला प्रायोरिटी कशाला द्यायला पाहिजे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे, कोणत्या गोष्टीचं रिव्हिजन जास्त केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी एकदम म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने तयार केल्या पाहिजेत, त्याच्यात कुठलाही कन्सेप्ट आपला एकदम अनक्लिअर नसायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण पाहतोय की तुमचे 13, 14 वर आपल्याला खूप सारे प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर आपण बघितलं कंडिशनल ट्रान्सफर सेक्शन 25 वगैरे जे आहे, सॉरी मध्ये वेस्टेड इंटरेस्ट आणि कॉन्टेजन इंटरेस्ट, ह्याच्यावर आपल्याला खूप सारे प्रश्न आपण बघितले. वेस्टेड इंटरेस्ट आणि कॉन्टेजन इंटरेस्ट हे दोन कन्सेप्ट तुमचे चांगल्या पद्धतीने क्लिअर असले पाहिजेत. ठीक आहे, त्यानंतर आपण बघितलं कंडिशनल ट्रान्सफर. कंडिशनल ट्रान्सफर कसं केलं जातं, कंडिशन प्रेसिडेंट आणि कंडिशन सबसिक्वेंट. ठीक आहे, 25 ते 28 ज्याला आपण म्हणतो, या प्रकारच्या गोष्टीवर तुमचे खूप सारे जास्त प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर आपण बघितला सेक्शन 35. ठीक आहे, इलेक्शनची जी आहे, इम्प्लॉयड इलेक्शनवर वगैरे तुम्हाला प्रश्न आलेले आहेत. तर इम्प्लॉयड डॉक्टर ऑफ इलेक्शनवर आपल्याला खूप सारे प्रश्न आपण बघितले. त्यानंतर पुढे जे आहे सेक्शन 35 नंतर आपण त्याच्यामध्ये 40 वर प्रश्न बघितले. ठीक आहे, त्याच्यानंतर 41, 42 वर तुम्हाला इलिस्ट्रेशन बेसिसवर प्रश्न आले होते. 41, 42, 43 वर तुम्हाला प्रश्न आले होते. 43 मध्ये जी डॉक्टर ऑफ फिडिंग बाय स्टॉपल आहे त्याच्यावर तुम्हाला प्रश्न आले होते. त्यानंतर 44 वर सुद्धा तुम्हाला प्रश्न होते. ठीक आहे, तुम्ही कोनर वगैरे प्रॉपर्टी ट्रान्सफर करू शकता, अशा प्रकारचे सुद्धा आपल्याला प्रश्न आले होते. ठीक आहे, जॉईंट ओनरशिप मध्ये प्रॉपर्टी असेल तर एक ओनर आपली प्रॉपर्टी ट्रान्सफर करू शकतो का, तर ते कोनरचे सुद्धा ट्रान्सफर आपण त्याच्यामध्ये बघितले. त्याच्यानंतर जी पुढे आपण डॉक्ट्रिन आपण बघितल्या, डॉक्ट्रिन ऑफ लीज पेंडन्स असू द्या, ह्याच्यावर आपल्याला प्रश्न आलेले आहेत. त्याच्यानंतर डॉक्ट्रिन ऑफ फ्रॉडलंट ट्रान्सफरवर आपल्याला प्रश्न आलेले आहेत. त्याच्यानंतर अजून आपण बघितलं डॉक्ट्रिन ऑफ पार्ट परफॉर्मन्स, ह्याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, या एवढ्या सगळ्या पार्टवर आपल्याला जनरल प्रिन्सिपल्स ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी जे आहे याच्यावर आपल्याला प्रश्न आलेले आहेत. म्हणजे हा पार्ट जो आहे तो एकदम हायलाइटवर असेल आपल्यासाठी. ठीक आहे, याला अशा पद्धतीने प्रिपेअर करायचं की आपला एमसीक्यू चुकलाच नाही पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर सेक्शन नंबरवर सुद्धा तुम्हाला प्रश्न आलेले आहेत. याचे सगळ्यांचे सेक्शन नंबर सुद्धा आपले चांगले माहिती असले पाहिजे. सेक्शन नंबरवर प्रश्न विचारताना जेएमएफसीने असं उगं कुठलं तरी ओढून ताणून विचारलं नाही. ठीक आहे, जे महत्वाचे सेक्शन नंबर आहेत तेच विचारलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघितलं सेलवरचे प्रश्न. सेलमध्ये डेफिनेशन असू द्या, कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल वगैरे असू द्या, ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर राईट्स अँड राईट्स जे आहेत, ह्या राईट्सवर प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी, पण एकदम पांचर प्रश्न तयार होतो. त्यामुळे ते प्रिलिमसाठी तसं बघितलं नाही बघितलं काही फरक पडत नाही. एकदा दोनदा फक्त अशी लिस्ट बघून घ्यायची. ते अधिकार असतात का म्हणल्यानंतर बघूनच लक्षात येते की ते तशा प्रकारचा अधिकार तर असायलाच पाहिजे. ठीक आहे, तर ते एक आपण बघितलं. त्यानंतर आपण हे झालं सेलचं. ठीक आहे, सेल कशा पद्धतीने केला जातो, 100 रुपयाच्या वरची प्रॉपर्टी, खालची प्रॉपर्टी, टँजिबल प्रॉपर्टी, इनटँजिबल प्रॉपर्टी, ह्याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर आपण मॉर्गेजची सुरुवात केली. मॉर्गेजमध्ये तुम्हाला सेक्शन 58 पासूनची सुरुवात होते. सेक्शन नंबरवर सुद्धा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर ज्या सगळ्या मॉर्गेजच्या डेफिनेशन्स आहेत, त्या सगळ्या डेफिनेशन्सवर तुम्हाला प्रश्न आलेले आहेत. त्या डेफिनेशन मध्ये कुठे पोझिशन असतं, कुठे पोझिशन नसतं, कुठे त्याच्यामध्ये कोणता अधिकार असतो, कोणता अधिकार नसतो, ऍब्सोल्यूट ट्रान्सफर होतं, कंडिशनल ट्रान्सफर होतं, प्रॉपर्टीचं त्याच्यामध्ये म्हणजे कोणता अधिकार असतो, सेलचा अधिकार असतो, फोरक्लोजरचा अधिकार असतो, याच प्रकारचे सुद्धा प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. ठीक आहे, मॉर्गेजरचे अधिकार असू द्या, रिडेम्पशनचे वगैरे, मॉर्गेजचे अधिकार असू द्या, फोरक्लोजर वगैरे. ठीक आहे, याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न त्यामध्ये आलेले आहेत. हे मॉर्गेजरचं रिडेम्पशन वगैरे कोण करू शकतं, कोण करू शकत नाही. ठीक आहे, पुढे डॉक्ट्रिन ऑफ सब्रोगेशन असू द्या, डॉक्ट्रिन ऑफ मार्शलिंग असू द्या, मध्ये डॉक्ट्रिन ऑफ प्रायोरिटी असू द्या, डॉक्ट्रिन ऑफ कॉन्ट्रीब्युशन असू द्या. ठीक आहे, अशा प्रकारचे सगळेचे सगळे प्रश्न आपल्याला त्याच्यामध्ये जेएमएफसीने विचारलेले आहेत. ठीक आहे, हे झालं सेक्शन 50 पर्यंत. ठीक आहे,
येस. तर हे सगळेचे सगळे 50 पर्यंत जे आहे हे इथपर्यंत तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवा. आपला तसं वेळ संपलेला आहे. ठीक आहे. अजून ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट जेवढे प्रश्न आलेत आपल्याला, ठीक आहे, जेएमएफसीने अजून काय काय ट्रेंड आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टचा, हा आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण समजावून घेऊया. ठीक आहे. मी परत परत सांगतोय. ठीक आहे. तुम्हाला तसं 12ला 12 विषयांचे असे डिस्कशन दिलेले आहेत. फक्त ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टचा आपण ह्या लाईव्ह बॅचमध्ये परत एकदा घेतोय. आणि ह्याच्या मागचा पर्पज हाच आहे की तुम्हाला कळायला पाहिजे की हे आपल्यासाठी किती जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. ह्याच्यापेक्षा महत्वाचं दुसरं आपल्या लेक्चरमध्ये अजून बाकीचं दुसरं बऱ्याच गोष्टीपेक्षा सगळ्यात जास्त प्रायोरिटी याला असली पाहिजे की तुम्हाला कुठल्याही परीक्षेची जर तुम्हाला तयारी करायची असेल, त्यातल्या कुठल्या विषयाची तयारी करायची असेल, तर नेमकं त्या विषयाला कसा जस्टिस दिलेला आहे. ठीक आहे. नेमके कुठे कुठे प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. जिथे प्रश्न आले तिथे 3-3, 4-4, 5-5 प्रश्न आलेत आणि जिथे नाही तिथे काहीच नाहीये. ठीक आहे. त्यामुळे हा ट्रेंड समजणं आपल्याला खूप जास्त गरजेचं आहे. आणि एक एक प्रश्न किती किती वेळेस रिपीट झालेत आपण बघितलं. सेक्शन 6चे म्हणजे प्रश्न म्हणजे 5-5, 6-6 वेळेस बरेच प्रश्न रिपीट झालेले आहेत. ठीक आहे. कोणते कोणते प्रश्न परत परत विचारले गेलेले आहेत, रिपीटेड प्रश्न कोणते आहेत, हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये समजून घेणं खूप जास्त गरजेचं असतं. कारण होतं काय, या प्रकारच्या प्रश्नांवर जर एखादा प्रश्न आला तर महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्यातून आपला चुकतो. म्हणजे आपण तिथे कुठेतरी बॅकफुटवर येतो. ठीक आहे. ही जी आपण तयारी करतोय, ही जी आपण समजून घेतो इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, त्या इम्पॉर्टंट क्वेश्चन्समुळे काय होणार आहे की महाराष्ट्रामध्ये प्रिपरेशन करणारा जो क्राऊड आहे त्या क्राऊडच्या आपण बरोबर असणार आहोत. ठीक आहे. त्या क्राऊडच्या बरोबर येण्यासाठी आपण हे सगळं तयार करतोय. क्राऊडच्या मागे आपल्याला जायचं नाहीये. आणि मग या क्राऊडपेक्षा प्लस जर जायचं असेल, ठीक आहे, तर ह्याच्या बाहेर सुद्धा जे विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. आतापर्यंत काय विचारलंय हे जर तुम्ही तयारी केली तर तुम्ही फक्त महाराष्ट्राच्या बाकीच्या क्राऊडच्या बरोबर येणार आहात. ठीक आहे. पण आपल्याला नेहमी 2 पावलं पुढे राहायचंय. आपला स्कोर असा असला पाहिजे. मेरिट जर समजा आता समजा 9 सप्टेंबरची बॅच आहे. ठीक आहे. जर समजा मेरिट जर समजा आपण म्हटलं की 60ला मेरिट लागणार आहे. ठीक आहे. आपल्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा स्कोर त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा स्कोर 80+ आहे. ठीक आहे. आपला स्कोर 80+ असला पाहिजे. म्हणजे 10-20 मार्काचा फरक पडला पाहिजे. आणि हा फरक केव्हा पडणार आहे, जेव्हा हे सगळं जनरल जे विचारलं जातं हे सगळं करून आपण ऍडिशनली बाकीच्या गोष्टी करणार आहोत. ठीक आहे. त्यामुळे क्लासमध्ये बाकीचा राहिलेला सुद्धा जो पार्ट आहे, जो महत्वाचा आहे, जो कधीतरी विचारला जाण्याचे चान्सेस आहेत, म्हणजे याच्या व्यतिरिक्त जे विचारलं जाऊ शकतं, ठीक आहे, हे सगळं सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला कव्हर करावं लागेल. तेव्हा आपण कुठे अशा पद्धतीचा आपला स्कोर आपण त्याच्यामध्ये कॅच करू शकणार आहोत. ठीक आहे. आणि हे सगळं तुम्हाला पुढे ह्याच्यातले तुम्ही जेवढे तुम्ही कष्ट घेणार आहात सेक्शन नंबर वगैरे सुद्धा पाठ करायला, हे सगळं तुम्हाला मेन्सला सुद्धा कामाला येणार आहे. ठीक आहे. मेन्सला सुद्धा सिस्टमॅटिक सेक्शन वाईज उत्तर लिहिण्यासाठी आपल्याला त्या अँगलने सुद्धा त्या पद्धतीने याचं रिव्हिजन आपल्याला परत परत त्याच्यामध्ये करायचं आहे. ठीक आहे. तर कोणतरी लक्षात ठेवा, सेक्शन 50 क्वेश्चन पर्यंत आपण बघितलेत. उद्या हे डिस्कशन संपून जाईल आणि आपण ऍक्च्युअल जो आपला ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट आहे त्याला आपण उद्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. म्हणजे सॉरी, उद्या आपल्याला हे डिस्कशन आपलं संपून जाईल आणि उद्या जर वेळ राहिला तर आपण त्याच्यामध्ये ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टचं इंट्रोडक्शन पण आपण घेऊ आणि परवा दिवशीपासून मग आपण एक एक इंटरप्रिटेशन क्लॉज जो आहे याला आपण त्याच्यामध्ये सुरुवात करूया. ठीक आहे. थँक्यू ऑल ऑफ यू. गुड नाईट. येस, गुड नाईट.